पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे शंकरपाळ्या। त्यासाठी घेतलेले साहित्य 1 किलो मी मैदा घेतलेला आहे, 1 बाउल मी साखर घेतलेली आहे, 1 बाउल मी दूध घेतलेला आहे, 1 बाउल मी तूप घेतलेला आहे साजूक, 2 ते 3 चम्मच मी बारीक रवा घेतलेला आहे, चिमूटभर मी मीठ घेतलेला आहे। आता मी दूध आणि साखर विघळून घेते। सगळ्यात पहिले मी दूध टाकते। आता साखर टाकते। साजूक तूप टाकते मी दुधामध्ये। अर्धा बाउल मी साजूक तूप टाकलेला आहे, बाकीचे मी नंतर टाकणार आहे। साखर विघळली का आपण गॅस बंद करून देऊ। साखर आता विरघळली आहे तर आपण गॅस बंद करून देऊ, थंड होऊ देते। आता सगळ्यात पहिले मी पीठ मळून घेते। आता मी मैदा टाकते, रवा, हे उरलेलं मी मैदा टाकते, मीठ। आता दूध कोमट झालेलं आहे, थोडं थोडं करून टाकते। पीठ आपल्याला घट्टसर मळायचं आहे। तुपामुळे पटकन मळले जात नाहीये। आता मी हे तूप उरलेलं गरम करून घेतलेलं आहे। आता मी थोडंसं टाकते पिठामध्ये। आता हे मी परत एकदा मळून घेते। पीठ मळून झालेलं आहे। आता मी 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवते। 10 मिनिटं होईपर्यंत मी तेल गरम करायला ठेवते। दहा मिनिटं झालेले आहे। आता मी शंकरपाळ्या करून घेते। ह्या साईजचा गोळा घेतलेला आहे मी। पोळी थोडी जाडसर लाटायची म्हणून मी मोठाच गोळा घेतलेला आहे। गोलसर लाटून घेते। आता लाटून झालेली आहे। आता मी कापून घेते। हे साईजची ठेवलेली आहे मी पोळी अशी जाडसर। आता मी कट करून घेते। साईडने मी वाकडं तिकडं आहे म्हणून मी कट करून घेते, एकसारखं करते लेवल। मोठी हवी असेल तर मोठं कट करायचे साईज।
आता कट करून झालेली आहे। मी ह्या साईडची मस्त कट करून घेतलेली आहे। आता मी तळून घेते। तेल गरम झालेलं आहे। आता मी शंकरपाळ्या टाकते तेलामध्ये। बारीक गॅसवर तळून घ्यायचं आहे। फास्ट गॅसवर जळून जातील। शंकरपाळ्या आता तळून झालेल्या आहेत। आता मी काढून घेते। बाकी सगळ्या शंकरपाळ्या अशाच करून घ्यायच्या आहेत। शंकरपाळ्या तयार आहेत। मस्त जाडसर, मस्त कुरकुरीत झालेली आहे। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।